कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे आणि मला कार्यकर्ता म्हणूनच काम करायला आवडते। ही बँक आपल्याला आपल्यापाशी ठेवायची आहे, कारण इथं सगळे कर्मचारी जे आहेत ते आपले मुलं आहेत, आपला कष्टाचा घामाचा पैसा आहे इथे। हे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी कुठंच दिसणार नाही। हे चित्र फक्त GS महानगर बँक मध्ये दिसणार आणि ते आदरणीय शेळके साहेबांमुळे ना आदरणीय उदय दादांमुळे दिसणार आहे। तुम्ही नुकतंच काकांना बोलताना बघितलं, कारखिले काकांना। काका अनेक वर्ष साहेबांबरोबर होते, काका अनेक वर्ष दादांबरोबर होते। 150 अर्ज भरले गेलेले होते, जागा 19 आणि अर्ज 150। फार अवघड गोष्ट होती निर्णय घेण्याची। काकांचं शेवटपर्यंत नाव होतं, काका समोरच बसलेले होते, दिवसभर होते, समोर काय चाललंय ते बघत होते। पण घडामोडी इतक्या घडत होत्या, एका दिवसात इतक्या घडामोडी घडत होत्या आणि माणूस असावा तर असा, कार्यकर्ता असावा तर असा। मी पण तुमच्यातलीच एक कार्यकर्ता आहे आणि शेवटपर्यंत मी कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे आणि मला कार्यकर्ता म्हणूनच काम करायला आवडते। दिलेली जबाबदारी पूर्ण करा। काका तसे जरी त्यांचं सीट आज नाहीये, काका त्यांची जबाबदारी पूर्ण करतायत, तसेच तुम्ही आमचे आहात, आम्ही तुमचं आहोत। ही बँक आपली आहे, ही बँक आपल्याला आपल्यापाशी ठेवायची आहे, कारण इथं सगळे कर्मचारी जे आहेत ते आपले मुलं आहेत, आपला कष्टाचा घामाचा पैसा आहे इथे। इथं शेतकऱ्यांचा पैसा आहे। इतरही शेतकरी असे आहेत की कांदे विकले की लगेच पानवेच्या शाखेत पैसा पडतो। इतरही शेतकरी असे आहेत की डाळिंब विकले की लगेच इथला पैसा आपल्या पानवेच्या शाखेत जातो। विश्वासाने ठेवलेला पैसा आहे। अनेक ठिकाणी मी गुलाबराव मार्केट बद्दल बोलले, कर्नाटक बद्दल बोलले, पुण्याच्या तिथल्या सर्व शाखांबद्दल बोलले। सगळा घामाचा पैसा आहे आपला, सामान्य ग्राहक आहे आपला आणि ही सामान्यांची बँक आहे आणि ही सामान्यांचीच बँक राहणार आहे। सर्व सुविधा तुम्हाला भविष्यात दिल्या जाणार आहेत आणि अशा आज जे मुलं आपल्याकडे कामाला आहेत त्याही पटीने जास्त मुलं आपल्याकडे कामाला भविष्यात लागतील। आदरणीय साहेबांपासून मी बघत आलेले आहे की सामान्यातलं सामान्य व्यक्ती इथं कामाला लागलेला आहे आणि आज त्याचे 2 फ्लॅट मुंबईला आहे आणि एक घर चांगलं पक्क भक्कम घर असं गावाकडे आहे, शेतीवाडी आहे आणि सुखाने नांदत आहे। हे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी कुठंच दिसणार नाही। हे चित्र फक्त GS महानगर बँक मध्ये दिसणार आणि ते आदरणीय शेळके साहेबांमुळे ना आदरणीय उदय दादांमुळे दिसणार आहे। पुन्हा एकदा मी परत तुम्हाला एक सांगते की कब्बशीवर 18 ठिकाणी तुम्हाला मतदान करायचं आहे। फक्त आणि फक्त कब्बशी बघा, इकडं तिकडं बघू नका। एक आपण व्हिडिओ पण रिलीज केलेला आहे। पहिलं पेज असणार आहे पांढऱ्या याचं, तिथं 14 ठिकाणी मतदान करायचं आहे। महिला राखीव मध्ये 2 ठिकाणी मतदान करायचं आहे। जिथं कब्बशी दिसते तिथंच मतदान करा। कशी घडी घालायची ते पण सांगितलं आहे। एक हिरवी पत्रिका असणार आहे तिथं एक मतदान करायचं आहे आणि एक निळी असणार आहे तिथं एक करायचं आहे। असे 18 ठिकाणी मतदान करायचं आहे। एक संघ एक जिन्सी पॅनल निवडून आला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे। ही आपली बँक आहे। मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोन करा, तुम्ही तुमचे जे काही मित्रमंडळी असेल सगळ्यांची आपण इथं सोय केलेली आहे। इथले जे कोणी केंद्र प्रमुख असणार आहे त्यांची पण नावं तुम्हाला लवकरच डिक्लेअर करणार आहोत। निगोज मध्ये आदरणीय वसंत सर, ठकाराम शेठ लंके आहेत, कळसकर काका आहेत, ते बघणार आहेत। पारनेर मध्ये रामदास भाऊ शिंदे आहेत, लहू थोरात आहेत, खोडदे आहेत, आमचे TDO आहेत, त्यांनी पण फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे। सगळ्या ADCCनी जबाबदारी घेतलेली आहे। आदरणीय शरद पवारांचा पण आशीर्वाद आपल्याला आहे। आदरणीय अजितदादांचा पण आशीर्वाद आहे। लंके साहेबांनी तर फोन कॉल चालू केलेले आहेत, आपल्या आमदार साहेबांनी पण फोन कॉल चालू केलेले आहेत। काल परवाच लंके साहेब मला म्हणे, ही एक गोष्ट सांगण्यासाठी आहे। काही लोकांना खरंच म्हणजे कौतुकही वाटतं की साहेबांचा, आमदार साहेबांचा फोटो आला, लंके साहेबांचा फोटो नाही आला। मी पॅनल प्रमुख म्हणून दिलगिरी व्यक्त करते।
तरुण पिढी डिजिटल वर्किंग करत असते, त्यांच्या कदाचित ते लक्षात आलं नसणार आहे, पण आमच्या मनात तसं काही नव्हतं. दोघंही व्यक्ती आमच्यासारखे तितकीच प्रेमळ आहेत आणि तितकीच आदरणीय आहेत. निलेश भाऊंना फोन केला, भाऊ म्हणे ताई हे फोटो आमच्यासाठी शून्य बाब असते. गोष्ट एकच लक्षात ठेवा, बँक आपली आहे ना आपल्याकडे राहिली पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, कप्पशीलाच मतदान करा. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.